तर रोहित दिवसे या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती सरकारनं नाकारल्याचा आरोप करण्यात येतोय। तांत्रिक कारणं देऊन रोहितची शिष्यवृत्ती नाकारण्यात आलेली आहे। तर बर्मिंगहम या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली होती। रोहितचा चेहरा सरकारनं निवडणुकीच्या जाहिरातीत देखील वापरलेला होता, परंतु आता तांत्रिक कारण देत त्याची शिष्यवृत्ती जी आहे ती नाकारण्यात आली। मला वर्ष 2024-25 ची ओबीसी फॉरेन स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली होती, ज्याची रक्कम अजूनपर्यंत माझ्या खात्याला जमा करण्यात नाही आली आहे। तर मी सरकारला विनंती करतो की ती रक्कम लवकरात लवकर माझ्या खात्याला जमा करण्यात यावी, कारण की माझ्या घरची पूर्ण जबाबदारी माझ्या आईवरती आहे। शासनाने म्हणजे कसं पहिले यादीमध्ये नाव जाहीर केलं आणि शिष्यवृत्ती पण जाहीर केलेली होती त्यांनी, आणि आम्ही त्या बेसवर म्हणजे एज्युकेशन लोन घेतलं होतं सर, आणि एज्युकेशन लोन घेऊन मी माझ्या मुलाला बाहेर देशात पाठवलं जाहीर झाल्यामुळे परदेशी शिष्यवृत्ती। काय झालं नाही, अजून तर काही असं मला म्हटलेलं नाही, पण म्हणजे ते व्यत्यय येत आहे की अजूनपर्यंत अकाउंटला पैसे जमा झालेले नाही, तर तो त्रास होत आहे मला।